मराठ्यांनो घराबाहेर पडा, आरपारच्या लढाईमध्ये मावळ्यांच्या मदतीला धावा, सकल मराठा समाजाचं आवाहन। मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस। नवी मुंबईमध्ये हजारो मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था, तर वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र। पुण्यातील उरळी कांचन ते ग्रामपंचायत इमारतीचं शरद पवार आणि अजित पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावाकडे जायचं नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी गेलेल्यांनी मुंबई सोडू नका, ग्रामीण भागातील मराठा भगिनींचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व मराठी शाळांना सलग 3 दिवस सुट्टी, तर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सोमवारची सुट्टी, तर मंगळवारी स्थानिक सुट्टी अशी विद्यार्थ्यांना 3 दिवसांची सुट्टी। अकोला वाशिम स्पेशल पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याची नागरिकांची मागणी। गाडी सुरू झाल्यास प्रवासी आणि कर्मचारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। नाशिक शहरामध्ये संडेज ऑन सायकल या मोहिमेच्या अंतर्गत भव्य सायकल रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चालवली सायकल। आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश। हिंगोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, 6 मंडळांमध्ये अतिवृष्टी, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये 90% पाऊस। शेतकऱ्यांच्या सोयाबीन, हळद, कापूस पिकांचं अतोनात नुकसान। कल्याण पश्चिममध्ये निक्कीनगर परिसरामध्ये भरधाव कारची दुभाजकाला धडक, गाडी पलटल्यानं चालक किरकोळ जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।